घाटकोपरमधील पवार कुटुंबियांच्या घरी गणरायाबरोबरच गौराईचं मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पवार कुटुंबाने आपल्या गौरीसाठी अतिशय सुंदर असा देखावा देखील केलाय। पवार कुटुंबाच्या बाप्पाचे आणि गौराईचे हे रूप अतिशय मनमोहक आहे। मुंबईत चेंबूरमधील म्हात्रे कुटुंबाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने बाप्पाचं आगमन केले। बाप्पासाठी रंगबिरंगी रोषणाची सजावट करत गोपाळ म्हात्रे आणि परिवाराने बाप्पाला मोठ्या हर्षाने विराजमान केले। बाप्पाचं हे रूप अतिशय मनमोहक आहे। हिंगोलीच्या चौधरी कुटुंबाने गणेश उत्सवात द्वापार युगाच्या श्रीकृष्ण जन्माच्या आठवणी आणि देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय। श्रीकृष्णाला यमुना नदीतून सुरक्षित स्थळी कसे हलवले हे संपूर्ण चित्र या देखाव्यातून साकारलंय। हा आकर्षक असा देखावा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। कल्याणमधील टिळक चौक परिसरात असलेल्या एका घरगुती गणपती उत्सवात एक विशेष देखावा तयार करण्यात आला। या देखाव्यात कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या खड्ड्यांचं दर्शन घडवण्यात आलं। वर्ध्याच्या मालती सुभाष गोसावडे यांच्याकडे 21 वर्षापासून पर्यावरणपूरक श्री गणेशाची स्थापना केली जाते। गोसेवाडे कुटुंब यांच्या संकल्पनेतून बाजारपेठेच्या साहित्याचा वापर न करता नैसर्गिक वस्तूचा वापर करत सजावट केली जाते। लालबाग राजाची प्राणप्रतिष्ठा खऱ्या अर्थाने कोळी समाजाने केली। आज कोळी समाजातील महिलांनी भारतासोबतच जगभरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। कामाच्या निमित्ताने जर्मनीमध्ये असलेल्या भारतीयांनी देखील जर्मनीच्या मानहाईम शहरात गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली। धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद देखील जर्मनीतील भारतीयांनी घेतला। सांगली जिल्ह्यातील मिरजेत ऋषिकेश येथील राम झुला देखावा पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। राम झुला येथील झुलता पुलाचा भव्य स्वरूपात देखावा साकारण्यात आला। हा देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती। सातारा शहरातील कृष्णानगर येथील नदीपात्रात आज मोठ्या भक्तिमय वातावरणात घरगुती गणरायांना निरोप देण्यात आला। पुढच्या वर्षी लवकर या अशी मनोभावना करत गणरायांना निरोप देण्यात आला। भिवंडी काप आळी परिसरातील अंकुश बळगे या कुटुंबियाशी यंदाच्या घरगुती गणेशोत्सवात एक विशेष आणि पर्यावरणपूरक देखावा साकारलाय। त्यांच्या घरात कोकणाचे निसर्ग सौंदर्य आणि पारंपरिक संस्कृतीचे अप्रतिम दर्शन घडवणारे प्रारूप तयार करण्यात आले। अंधेरी सातबंगलातील द यंगर बॉयज मंडळाने बाप्पाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। बाप्पासाठी अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आलेली असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा मोठ्या उत्साहाने विराजमान झाले। रत्नागिरीतील झरेवाडी गावात चक्क एसटी बसमधून गणपती बाप्पाचं आगमन झालंय। झरेवाडीतील गणेश कळवंटे यांनी एसटी बसचा देखावा सादर केला। लालपरीचा देखावा अतिशय मनमोहक असे दृश्य आहे। कागद आणि पुठ्ठा याचा वापर करून अगदी इको फ्रेंडली ही एसटी बस तयार केली। अंजूर येथील पेशवेकालीन ऐतिहासिक गांगाजी नाईक वाड्यातील सिद्धिविनायक मंदिरात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली। 306 वर्ष जुन्या या वाड्यातील मंदिरात ही परंपरा आजही कायम असून नाईक कुटुंबियांचं वंशज आजही गणरायाची प्रतिष्ठापना करतात। गणेशोत्सवाच्या निमित्ताने भिवंडीत घरगुती गणपती बाप्पा मोठ्या उत्साहात विराजमान झालेत। उदय मोहन ठाकरे कुटुंबियांनी यंदा त्यांच्या घरात वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली। या देखाव्याच्या विशेष आकर्षण म्हणजे मंदिराच्या बांधकामासाठी कागदी पुठ्ठा आणि टिश्यू पेपरचा कल्पक वापर करण्यात आला। बीडच्या परळी शहरातील धनगर गल्लीत वास्तव्यास असणारे भिरुदेव भंडारे यांनी यंदा गौरी समोर सुंदर अशा विविध विषयांवरील देखावा सादर केला। या वर्षी राज्य सरकारची सर्वात चर्चेत राहिलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा देखावा भंडारे यांनी सादर केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।